बुडबुड घागरी. एक होता उंदीर. तो एकदा असाच फिरत फिरत जंगलात पोहोचला. तिथे रस्त्यात त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले. त्या तिघांची फार मैत्री झाली. एकदा त्यांनी खीर बनवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिघे कामाला लागले. माकडाने एक पातेले आणले. उंदराने खीर बनवण्यासाठी रवा आणि साखर आणली. मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून जंगलातून लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवून खीर बनवायला सुरू केली. थोड्या वेळाने छान खीर तयार झाली. माकड म्हणाला, खीर तयार झाली आहे, तर खीर खाण्याअगोदर आपण नदीवर आंघोळ करून येऊया. उंदीर आंघोळीसाठी तयार झाला. मांजर बोलली, मी इथेच आराम करते. तर मग माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते मांजरीला म्हणाले, मनी माऊ, तू खिरीची राखण कर. आम्ही नदीवर आंघोळ करून येतो, मग सर्वांनी मिळून खीर खाऊया. मांजर खिरीची राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मांजरीला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कुणाला काय कळतं आहे. म्हणून मांजरीने थोडीशी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मांजरीला राहावेना. तिने अजून थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने संपूर्ण खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग करून झोपली. काही वेळाने माकड आणि उंदीर दोघे आंघोळ करून आले. पातेले उघडून पाहतात तर काय, पातेले रिकामे होते. त्यांनी मांजरीला विचारले, मनी मावशी, खीर कोणी खाल्ली? मनी माऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर गाढ झोपले होते. माकडाला मांजरीवर संशय आला. त्याने एक घागर आणली. तो म्हणाला, ही घागर आपण नदीत पालती ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर बुडली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडली नाही. मग मनी माऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, म्याव म्याव करी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनी माऊ गटांगळ्या घालू लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, वाचवा मला. मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही. तर अशा प्रकारे मनीमाऊची खरीची चोरी पकडली गेली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षाही मिळाली. अशी झाली मांजराची फजिती. तर आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले बरं? की कधीही खोटे बोलू नाही, कधी पण खरे बोलावे. खोटे बोलण्याची शिक्षा आपल्याला कधी ना कधी मिळणारच आहे.
थँक्यू.